देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे लोटली असतानाही खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांना अद्यापही या मूलभूत सुविधा मिळत नसल्याने तरुणांना गावे सोडून इतरत्र रोजगारासाठी जाण्याची वेळ आली आहे। असे असताना आमगाव हे विकासापासून कोसो दूर असलेले गाव असल्याने आमगावचे युवक चालले लांबगाव अशी वेळ कणकुंबी परिसरातील आमगाव, माण, हुलंड, सडा आदी गावांच्या बाबतीत आली आहे। तरीही या भागातील काही गावांना साधा रस्ताही नाही। पावसाळ्यात 2 ते 3 महिने वाहतुकीची सोय नाही, वीज नाही। अशा परिस्थितीत आदिवासींप्रमाणे राहणाऱ्या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे। त्यामुळे या भागातील प्रत्येक गावातील तरुण रोजगाराच्या निमित्ताने आपली गावे सोडून मोठ्या शहरांकडे जात आहेत। आमगाव हे या भागाच्या विकासासाठी अत्यंत दुर्लक्षित असलेलं गाव। या गावात अजूनही सामान्य रस्ता नाही। वन विभागाच्या आडमुठे धोरणामुळे आमगावच्या जनतेला आजही दुःखात जगावं लागतं। जनतेच्या विकासात वारंवार अडथळे आणणाऱ्या वन विभागाची खंत व्यक्त करण्यापलीकडे काहीही करता येत नाही। सध्या इथल्या रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली असून साधी मोटारसायकल तर सोडा, चालणंही अवघड झालंय। पावसाळ्यात आमगावच्या नागरिकांना बेळगाव, खानापूर किंवा गोव्याला जायचं असल्यास घनदाट जंगलातून 9 ते 10 किलोमीटर चालत जांबोटी, कणकुंबी या मुख्य रस्त्यानं जावं लागतं। दुसरा पर्यायच नसतो। आजपर्यंत आमगावच्या नागरिकांना लोकप्रतिनिधींकडून आश्वासनांपलीकडे काहीही मिळाले नाही। स्वतःच्या नशिबाला दोष देत तरुणांवर खेडी सोडून मोठ्या शहरांमध्ये चरितार्थासाठी स्थलांतरित होण्याची वेळ आली आहे। त्यामुळे गावात फक्त वृद्ध स्त्री पुरुष म्हणजेच आजी आजोबा घरांची देखभाल करत आहेत। अशी परिस्थिती आमगावात आहे। हे चित्र एका गावातलं नाही तर कणकुंबी परिसरातील प्रत्येक गावात पाहायला मिळतं। आमगावसह कणकुंबी परिसरातील इतर गावांचे प्रश्न कधी सुटणार हे येणारा काळच सांगेल। महादेव पवार, KMM मराठी, बेळगाव।